Aldoses, ketoses. Poly. Aldoses, ketoses. Di, tri, tetra. Homo, hetero. तर आपण बघूया आता मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड कोणाला म्हणतात? These are the basic unit of carbohydrates. हे कीटो ग्रुप known as ketones. तर त्याच्यामध्ये जे मोनोसॅकराइड असते, मोनोसॅकराइड जर अल्डिहाइड ग्रुप कंटेन करत असेल तर त्याला आपण अल्डोजेन म्हणतो. आणि मोनोसॅकराइड जर कीटोन ग्रुप कंटेन करत असेल तर त्याला आपण कीटोजेन म्हणतो. तर बघा आपण बघू मोनोसॅकराइड म्हणजे काय. मोनोसॅकराइड these are the basic unit of carbohydrates which do not undergo hydrolysis. म्हणजे हे मोनोसॅकराइड अशा प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोलिसिस बघायला मिळत नाही. आणि त्याच्यानंतर अल्डोजेन सांगितलं तुम्हाला की मोना कंटेन्स अल्डिहाइड that group is known as aldoses. Mona contain monosaccharide contain keto group is known as ketosis. त्याच्यानंतर ऑलिगोसॅकराइड. ऑलिगो म्हणजे फ्यू आणि सॅकराइड म्हणजे शुगर. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला खूप कमी शुगर पाहायला मिळतात. म्हणजे मोनोसॅकराइड ऑलिगोसॅकराइड इज सॅकराइड इन दॅट हायड्रोलिसिस ड्यू 2 to 10 युनिट ऑफ मोनोसॅकराइड. तर आपण ऑलिगोसॅकराइड म्हणतो. त्याच्यानंतर पॉलिसॅकराइड म्हणजे these are हायड्रोलिसिस ड्यू व्हेरी नंबर ऑफ मोनोसॅकराइड. त्याच्यामध्ये होमो आणि हेटेरो. डाय मध्ये 2 युनिट ऑफ मोनोसॅकराइड पाहायला मिळते आपल्याला. ट्राय मध्ये 3 युनिट ऑफ मोनोसॅकराइड पाहायला मिळते. टेट्रा मध्ये 4 आणि होमो पॉलिसॅकराइड आर सॅकराइड इन विच हायड्रोलिसिस ड्यू ओनली वन टाइप ऑफ पॉलिसॅकराइड. एका प्रकारच्या पॉलिसॅकराइड आपल्याला होमो मध्ये मिळतात. आणि मेन म्हणजे एकापेक्षा जास्त प्रकारच्या पॉलिसॅकराइड आपल्याला हेटेरो पॉलिसॅकराइड मध्ये पाहायला मिळतात. तर एकदा आपण रिव्हिजन घेऊ सुरुवातीपासून. सगळे रिस्पॉन्स घ्या. बघा म्हणा सर पहिले मी म्हणतो मग तुम्ही म्हणा. मोनो ऑलिगो पॉली. अल्डोजेस कीटोजेस. डाय ट्राय टेट्रा. होमो हेटेरो. एक कहा मोनो ऑलिगो पॉली